नमस्कार. मुक्काम पोस्ट ठाणेच्या विशेष एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गाथा माऊलींच्या विशेष एपिसोडमध्ये आज आपण भेटायला आलो आहोत ॲडव्होकेट वंदना जाधव यांना. नमस्कार मॅडम, तुमच्या प्रवासाची सुरुवात कुठून झाली आणि किती वर्ष तुम्ही या फील्डमध्ये काम करताय? माझी प्रॅक्टिसची सुरुवात 2005 पासून झाली. 2005ला माझी सनद आली आणि तेव्हापासून माझा हा प्रवास सुरू झाला. तो आजपर्यंत आता जवळपास 20 वर्ष होत आले की माझी प्रॅक्टिस यशस्वीरित्या पार पडते. आणि हा जो प्रवास तुम्ही सुरू केला आहे, आज तुम्ही कुठल्या फील्डमध्ये काम करताय, त्यात तुम्हाला किती स्ट्रगल करावं लागलं? मी अनेक फील्डमध्ये काम केलं. अनेक फील्डमध्ये म्हणण्यासारखं की क्रिमिनलमध्ये काम केलं. मी कौटुंबिक समस्यांवरती कोर्टात कामकाज पाहिलं. लँड रेव्हेन्यूच्या केसेस आहेत, जशा डिस्प्युटेड लँड क्लिअर करणे, ते काम पाहिलं. डीन केसेस आहेत, त्या केल्या. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे फॅमिली मॅटर्स असतात त्या करताना किंवा त्या बघताना थोडंसं जीवाला थोडंसं हुरहुर लागते की आपण जे काही काम करतो त्याच्यामध्ये थोडंसं समाधान मिळत. आज जो तुम्ही पारिवारिक कौटुंबिक प्रश्न सोडवतात, जेव्हा दोन फॅमिली तुमच्या समोर येतात, तेव्हा दोघं बाजू तुमच्या समोर आल्यावर सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असून सुद्धा बऱ्याच वेळेस असं होतं की तुम्ही ती मांडू शकत नाही, की जी गोष्ट खरी आहे, मुलाची बाजू जरी असली तरी तुम्ही मांडू शकत नाही, कारण ती मुलीची बाजू पकडली जाते पहिले. तर ह्यावेळेस तुम्ही काय करता? अगदी जसं कौटुंबिक हिंसाचारापासून महिलेचं संरक्षण अधिनियम 2005 हा महिलांसाठी आलेला आहे. म्हणजे आज महिला दिन आणि महिला दिनानिमित्त मला सांगताना असं वाटतं की जी महिला तक्रार करते ती महिला आहे, पण ज्या महिलेच्याद्वारे तक्रार होते आणि ज्यांच्या विरुद्ध होते त्याच्यात बऱ्यापैकी महिलाच असतात. म्हणजे सासू, नणंद, जाऊ या सुद्धा महिलाच आहेत बऱ्यापैकी केसेसमध्ये. आता आम्ही ऑन रेकॉर्ड असं बोलू शकत नाही किंवा आम्हाला काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, पण तरी सुद्धा एक ओव्हरऑल रेस्ट ऑफ दॅट असं बोलताना मला असं वाटेल की त्या सुद्धा महिलांवरती कधी अन्याय होऊ नये. कारण अशा केसेस होत असताना म्हणजे महिलांच्या विरुद्ध एखादी तक्रार झाली आणि डोमेस्टिक व्हायलन्स केस दाखल झाले किंवा 498A अशी गुन्हा दाखल झाला, तेव्हा ज्या फॅमिलीवरती तो गुन्हा दाखल होतो किंवा ती डोमेस्टिकची केस दाखल होते, त्यांनी वर्षानुवर्ष आपली इमेज जी सोसायटीत जपलेली असते त्याला तो धक्का लागतो. त्याही महिलाच असतात, त्यांच्यावर पण अन्याय झालेला असतो, पण त्या दाद मागू शकत नाहीत कारण त्यांच्यासाठी तो कायदा नाहीये. सो ते बघत असताना थोडंसं वाईट वाटतं मला. आणि ह्या तुमच्या पूर्ण प्रवासामध्ये अशी एखादी गोष्ट घडली की ती तुम्हाला कायम लक्षात राहील की ही गोष्ट घडून गेली पण याच्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली? आता याबद्दल जर सांगायचं झालं तर माझ्याकडे 2009ला अशी एक केस आली होती ज्याच्यामध्ये पूर्ण फॅमिली म्हणजे दोन्ही फॅमिलीज माझ्या ओळखीच्या होत्या, जवळच्या होत्या आणि खूप रिस्पेक्टेड फॅमिलीज होत्या. वाद काहीच नव्हता, फक्त छोटासा इगो होता, प्रॉब्लेम्स. मी त्यांची नावं घ्यायला थोडंसं इग्नोर करीन, पण दोन्ही फॅमिलीज माझ्या जवळच्या असल्यामुळे त्यांची इमेज सोसायटीतली मला माहित होती, त्यांचा रिस्पेक्ट मला माहित होता. त्या किती चांगल्या वागू शकतात किंवा क्रूर काही वागू शकतात की नाही हे मला माहित होतं. पण महिला जी माझ्याकडे आली आणि तिच्यावरती जो अन्याय होत आहे त्याबद्दल तिने सांगितलं. थोडं मला ते असं वाटलं नाही की असं काही घडलं असावं, पण त्यावेळेस तीही माझीच होती, त्यामुळे तिलाही न्याय देणं तेवढंच गरजेचं होतं. आणि अर्ज दाखल केला मी. अर्ज दाखल केल्यानंतर जे काय आपल्याला तिच्यासाठी बोलावं लागतं ते बोलले गेले. तिला न्याय मिळवून दिला. तिला जे हवं होतं, न्याय मिळवून देण्यापेक्षा तिला जे हवं होतं ते तिला मिळालं. पण ते करत असताना कुठेतरी मनाला ही सुद्धा खंत होती की ज्यांच्या विरुद्ध हे सगळं केलं ते सुद्धा माझीच लोक होती किंवा चांगली प्रतिष्ठित होती. त्यांची प्रतिष्ठा त्यावेळेस समाजामध्ये मलिन झाली, जी नको व्हायला होती. ते म्हणजे एकत्र बसून मिटण्यासारखं होतं, पण तसं न करता ते ह्या कायद्याचा आधार घेऊन कोर्टापुढे आले आणि मग हे सगळं करावं लागलं. आता जे या क्षेत्रामध्ये मुलींना, नवीन मुली ज्या कॉलेज करत आहेत त्यांना जे या फील्डमध्ये यायचं असेल त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगणार? महिलांसाठी फार उत्तम फील्ड आहे हे. म्हणजे स्वतःची एक सन्मानाने वागण्याची जी इच्छा असते ती पूर्ण करण्याची ही एक चांगली फील्ड आहे. त्याच्यामध्ये स्त्री स्वतःला प्रूव्ह करू शकते, दुसऱ्यासाठी अन्यायाविरुद्ध लढू शकते आणि ती इतकं उच्च स्थान मिळवू शकते की ती एक वकील झाल्यानंतर
पब्लिक प्रॉसिक्युटर बनू शकते, एक JMFCची जज बनू शकते, DJ बनू शकते, अगदी हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत ती जाऊ शकते. अगदी अथांग सागर आहे इथे त्यांच्यासाठी, खुला मंच आहे. ती जेवढं स्वतःसाठी कर्तृत्व दाखवायची तिला इच्छा असेल तेवढं ती करू शकते. आणि आता सध्या जे महिलांवर मुलींवर अत्याचार होत आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा? अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे की माणुसकी नावाच्या म्हणजे काळीमा फासणारी ही गोष्ट आहे की अतिशय आपण म्हणतो समाजामध्ये असं बोललं जातं की महिलांना प्राधान्य मिळालं म्हणून त्यांनी त्यांचा ताळतंत्र सोडलाय वागण्याचा. शेवटी मग फ्रीडम कशाला म्हणायचं की तुम्ही चांगलं वागावं, चांगलं राहावं, मनाप्रमाणे कपडे घालावेत, मनाप्रमाणे वागावं. पण त्यांनी त्यांची मर्यादा जाणतात. पण कधीतरी पुरुषांचा कुठे पाय घसरतोय. बरं, मुली कसे कपडे घालतात आणि कसे वागतात त्याच्याबद्दल तुम्ही बोलू शकता. छोटे छोटे चिमुरड्यांनी काय केलंय, अगदी ती गोष्ट आहे की तुम्हाला काय पाहिजे हे समाजातली विकृती कळायला मुश्किल झालंय आजकाल. आणि त्याचा म्हणजे काय बोलावं ह्या गोष्टीसाठी, कोणाला दोषी धरावं, कोणाला दोषी धरणार. ही समाजातली विकृती संपली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक घरातून ही सुरुवात झाली पाहिजे. आपल्या आई वडिलांना सुद्धा आपली मुलं खूप चांगली व्हावीत असं वाटत असतं. त्या चांगलेच घडवत असतात. पण एक घडवण्याची एक काल मर्यादा असते. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर काय त्या आईचा सुद्धा दोष नसतो. मुलांनी पुढे जाऊन काय करावं, समाजाने त्याला धडा शिकवणं आता गरजेचं आहे. समाजातली ही विकृती समाजानेच ठेचली पाहिजे. समाजाला थोडासा आता अधिकार दिला पाहिजे असं मला वाटतं. आता महिला दिन विशेष कार्यक्रम आहे आपला, तर तुम्ही महिलांना काय संदेश द्याल? महिलांना संदेश देण्यासाठी आज महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि सांगताना एकच गोष्ट मला सांगावीशी वाटेल की मी आज जी घडली ती माझ्या मागे एक खंबीर नेतृत्व होतं ज्याचं नाव आहे ऍडव्होकेट संतोष आनंदराव जाधव, माझे मिस्टर, ज्यांनी मला सुरुवातीपासून म्हणजे माझं जे हे लॉ झालं ते माझ्या लग्नाच्या पूर्वी न होऊन माझं 1995ला लग्न झालं. माझं ग्रॅज्युएशन 94ला झालं, 95ला माझं लग्न झालं. लग्नानंतर माझ्या घरात म्हणजे खूप मोठा परिवार, 101 लोकांचा आमचं घर परिवार, खूप मोठा परिवार. आणि त्यातून एखाद्या स्त्रीला पुढे काढून शिक्षणासाठी म्हणजे तू पुढे जा हे सांगणं ही त्यावेळेची फार मोठी गोष्ट होती. म्हणजे अगदी कुटुंबाशी थोडंसं वैर घेऊन आपण म्हणू शकतो तसं घेऊन त्यांनी आज समाजात मला घडवलं. माझ्याकडून प्रत्येक फील्डमध्ये काम करून घेतलं त्यांनी की तू एक स्त्री आहेस म्हणून तू मागे नको पडूस, की तू प्रत्येक फील्डमध्ये काम करून बघ की काय आहे ते फील्ड. एवढा सपोर्ट असणं आजच्या युगात फार मोठी गोष्ट आहे. त्यांच्या जीवावर म्हणजे मी आज उभी राहिले. प्रत्येक फील्डमध्ये काम करून घेतलंय मी. इव्हन दैनिक काढलं, महिला मॅजिक नावाचं. मी दिवाळी अंक काढले. राजकीय फील्डमध्ये काम केलं, सामाजिक कार्य केलं. महिला दरबार म्हणून महिलांसाठी फ्रीलॅन्सिंग मोफत सल्ला मार्गदर्शन दिलं. त्याच्यामध्ये येणाऱ्या महिला आणि पुरुष होते त्यांना समजावून जेवढ्या परिवारांना मला त्यांच्या घरी त्यांना आनंदाने पुन्हा नांदण्यासाठी पाठवता येईल तेवढे मी त्यांना पाठवलं. आज ती फॅमिलीज आम्हाला भेटली की फार आनंदाने बोलतात आणि ते समाधान मिळतं. चित्रपट सृष्टीमध्ये मी काम केलं. मी 2 मराठी चित्रपट बनवले. म्हणजे त्या फील्डमध्ये पण जाणं फार मोठी गोष्ट होती, पण ते माझ्या मिस्टरांच्या सपोर्टमुळे मला शक्य झालं. आणि ती सुद्धा दुनिया आम्ही फार जवळून बघितली की काय असतं त्याच्यामध्ये. बहिणाबाई सारखा चित्रपट माझ्या हातून होणं ही पण माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. त्यांचं चित्रलेखा दाखवणं, त्यांच्या कविता आणि त्या स्त्रीबद्दल मला सांगताना आणखीन आज महिला दिनी फार चांगलं वाटेल की बहिणाबाई चौधरी यांच्या जर का आपण कविता किंवा त्यांची जर आयुष्य टिप्पणी जर बघितली आपण तर आयुष्यात काय महत्वाचं आहे, आपलं परिवार कसं सांभाळावं किंवा आपल्या पतीसाठी आपण कसं राहावं, आज समाजात काय विचार करतायत महिला, छोट्या छोट्या गोष्टी आणि छोट्या छोट्या युगोसाठी कोर्ट कचेरीपर्यंत येतात आणि त्यावेळेस किती कष्ट काढून त्या महिलेने समाजाला ऋणी केलं. म्हणजे आज महिला सावित्रीबाई फुले ह्या आयकॉन आहेत माझ्या की ज्यांच्यामुळे आम्हाला शिक्षण घ्यावं किंवा शिक्षण मिळालं आणि त्या शिक्षणाच्या जोरावर आम्ही एवढं सगळं काही करू शकलो. तर त्यांचं सुद्धा म्हणणं तेच होतं की महिलांनी सक्षम व्हावं आणि स्वतःचा परिवार सक्षम करावा, ना की आपल्याच परिवाराला कुठेतरी दुःखात टाकावं. फार अथांग सागरासारखे त्यांचे विचार होते आणि त्यांच्या मागे फार खंबीरपणे महात्मा ज्योतिराव फुले होते. आणि म्हणजे ही अगदी जसे झाशीच्या राणी त्यांना सुद्धा त्यांचे म्हणजे त्यांचे पती त्यांना
खूप सपोर्टिव्ह होते, म्हणून त्या पण खूप पुढे जाऊ शकल्या किंवा त्यांनी त्यांचं ध्येय घेऊन पुढे चालल्या. इतिहासात त्यांचं नाव नोंद झालं. म्हणजे अशा महिलांसारखं बना ना, की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी का विचार करताय. समाजात हे सगळं काम करत असताना म्हणजे अगदी महानगरपालिकेमध्ये जाऊन कंटेस्ट करणं, आपल्या उमेदवार कंटेस्ट करणं, हे सुद्धा मी केलं. पण दुःख छोटस एवढंस वाटतं की ही पुरुष प्रधान संस्कृती थोडस महिलांना डोकं वर काढू देत नाही, ह्याचं कुठेतरी थोडस दुःख होतं मनात. आणि म्हणजे इथे तर ठीक आहे, तुमचं डिस्ट्रिक्ट असेल, जिल्हा स्तर, राज्यस्तर, पण ते सोडून 5 वर्ष, मागील 5 वर्ष मला देशाची राजधानी म्हणजे दिल्ली, नवी दिल्लीमध्ये कॅबिनेट मंत्र्यांच्या हाताखाली ऍज अ पीए म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ते सुद्धा माझं भाग्यच मी म्हणेन की इतकं शिक्षण घेऊन, इतका पाठिंबा घेऊन आणि त्यांच्याच प्रेरणेने मी तिथपर्यंत पोहोचले. पण तिथेही काम करताना ऑफिसमध्ये कुठेतरी महिलांना हे तिला जास्त येते म्हणून तिला डॉमिनेट करणं, हाही प्रकार मी तिथेही थोडासा अनुभवला. ते थोडंसं असं कुठेतरी सलतं मनाला की यार, महिला म्हणून आपण सगळीकडे योग्य आहोत, पण योग्य असताना सुद्धा कुठेतरी थोडंसं डॉमिनेशन होणं मनाला सलतं. तर मॅडम, आज महिला दिनासाठी तुम्ही महिलांना काय संदेश द्या? आज महिला दिनानिमित्त मला महिलांसाठी एक संदेश द्यावा असा वाटतो की आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडतात, ज्या काही क्रिमिनल टाईपच्या आहेत, महिलांवरील अत्याचार आहेत, आपण ही आपली जबाबदारी म्हणूनही त्याच्यात थोडा सहभाग घ्यायला हवा. आपल्या आजूबाजूला जी काही घटना घडत असेल त्याच्याशी माझं काही कर्तव्य नाही किंवा माझा काही त्याच्याशी संबंध नाही असा विचार न करता, कोणताही अन्यायकारक घटना घडत असेल, जिथे कुठे आपल्याला थोडासा संशय जरी आला की जिथे कुठेतरी काहीतरी वाईट घडण्याचा प्रसंग होऊ शकतो, आता थोडंसं आपल्याला जरी त्याचा अंदाज आला तरी आपण त्याच्यात प्रत्यक्ष स्वतःहून जाऊन चौकशी करा. होणारी घटना घडण्यापासून त्याला परावृत्त करता येईल कसं, अशा पद्धतीने प्रयत्न करा. आणि नेहमी हसत राहा, नेहमी स्फूर्तीदायक राहा आणि उच्च पदावर कसं जाता येईल किंवा आपल्या शिक्षणाचा कसा जास्तीत जास्त फायदा होईल आणि समाजाला त्याला काहीतरी देता येईल. फक्त आपल्या फॅमिलीला, जशी आपली आई तशी आपली सासूबाई. जरी ह्याच्यामध्ये सासू या नावाला कुठेतरी एक आपण म्हणतो शाप असेल, तर तो आपण धुवून टाकला पाहिजे. आत्ताची नवीन पिढी येणारी आहे, ज्या मुली आता पासआउट होत आहेत, नवीन येत आहेत, त्यांनी आपला एकच संदेश मला त्यांना द्यावासा वाटतो की आपली आई आणि आपली सासूबाई याच्यात फार अंतर धरू नये, कारण ती सुद्धा एक महिला आहे, ही सुद्धा एक महिला आहे. आणि महिला सक्षम होणं म्हणजे त्याच्यासाठी या दोघींचा आशीर्वाद असणं फार महत्वाचं आहे. थँक्यू. थँक्यू सो मच.